पॅरिस ऑलिम्पिकच्या 50 मीटर रायफल स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं कांस्य पदक मिळवलं। पुढारी समूहाच्या वतीनं स्वप्नीलला 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। कोल्हापूरच्या या सुपुत्राचं दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी अभिनंदन केलंय। जी आता वाटचाल आहे ती कांस्य असू दे, म्हणजे आता ते ब्रॉन्झ पदक आहे, ब्रॉन्झवरून सिल्वर आणि गोल्ड असं त्यांना ध्येय ठेवून पुढे जावं। म्हणजे पुढारी परिवाराच्या वतीनं पुढारी परिवार सर्व मदत करायला तयार आहे। आणि मी पुन्हा एकदा स्वप्नीलचं त्याचे जे सगळे त्याचे शिक्षक जे आहेत, मग मार्गदर्शन म्हणून तेजस्विनी सावंत असेल, दीपाली देशपांडे असतील, या सगळ्यांचंच अभिनंदन करतो। या पूर्ण गाववासियांचं अभिनंदन करतो की आणि कोल्हापूरवासियांना निश्चितपणे सगळ्यांना आम्हाला खूप आनंद झालेला आहे। स्वप्नीलनं असंच आपलं हे जे दैदिप्यमान असं यश त्यांनी मिळवलं आहे, हे यशाचं असंच शिखर त्यांनी गाठत राहावं, त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा। देशात ऑलिम्पिकचे पहिले मेडल कोल्हापूरच्या खाशाबा जाधव यांनी आणले। आता स्वप्नील याने ऑलिम्पिकमध्ये शूटिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवून कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे। कोल्हापूरला शूटिंगची मोठी परंपरा आहे। शूटिंगची सुरुवात कोल्हापूरमध्ये श्री जयसिंगराव कुसाळे यांनी केली। रमेश कुसाळे यांनी त्याला मॉडर्न शूटिंगची जोड दिली। रमेश कुसाळे हे माझे प्रशिक्षक होते। त्यांनीच मला शूटिंगचे धडे दिले आणि त्यामुळेच मी नॅशनल लेवलला मेडल मिळवू शकलो। मी एक शूटर आणि दैनिक पुढारीचा समूह संपादक म्हणून कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नीलचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढारी समूहाच्या वतीने 1 लाख रोख पुरस्कार जाहीर करतो।